नारळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ, श्री जगन्नाथू तयापरी श्री गुरु करीती जय अंगीकारू, तै होवनी ठाके संसारू, मोक्षमय आघवा पहा पा काई नारायणे, तया पांडवांचे मुने, किजे किजेची ना पुराणे विश्व वंदे. त्यांच्या वाणी समोर नादब्रह्म देखील फिके पडते, तसेच मोक्ष सुख देखील सद्गुरु सेवारूप दैवयोगाने प्राप्त होते. श्रवण सुखाच्या मांडवाखाली सारे जग वसंत ऋतूचा आनंद घेत असते. अशी वाणी रूपी वेल बहरास येत असते. ज्या ब्रह्माचे वर्णन करताना वेद देखील नैती नैती म्हणून म्हणावले, तो ब्रह्म त्याच्या शब्दामध्ये सहज प्रत्यक्ष होते. ते आश्चर्य नाही का? जे ज्ञानाला कळू शकत नाही ते ध्यानालाही भेटू शकत नाही. ते ज्ञान व ध्यानाला अविषय असलेले ब्रह्म त्याच्या शब्दांमधून सहजपणे प्रगट होते. ज्यावेळी सद्गुरु चरण रूपी कमलांच्या सुगंधाची प्राप्ती होते, त्यावेळी एवढे परम सौभाग्य वाणीच्या स्वरूपाचा आश्रय करून राहतात. तरी आता मी अधिक काय सांगू? आज ते परम भाग्य माझ्याच ठिकाणी प्रगट झाले आहे असे दिसते. याचे कारण असे आहे की माझ्या सद्गुरूंचे एकुलते एक मी ताने लेकरू असल्यामुळे त्यांच्या हृदयातून प्रगटणाऱ्या कृपेस मी एकटाच प्राप्त झालो. चातक पक्षासाठी मेघ जसा आपल्यातील सर्व जलाची वृष्टी करतो, त्याप्रमाणे श्री सद्गुरूंनी माझ्यासाठी केले आहे. म्हणून माझे रिकामे तोंड काहीतरी बोलू लागले आणि त्या बोलण्यात गीतेसारखे ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण असलेले अमृत मधुर शास्त्र सहजपणे सापडले. दैव अनुकूल झाले तर वाळूची देखील रत्ने होतात. आयुष्य जर सदाचारी असेल तर जीव घेण्यास तयार झालेले शत्रू देखील त्याच्यावर प्रेम करतात. भगवंताच्या मनात जर कोणाच्या भुकेची वेळ सांभाळावी असे आले तर शिजवण्याकरता अंगणातले वाळूचे खडेच घातले तरी देखील ते अमृताचे तांदूळ होते. त्याप्रमाणे सद्गुरूंनी कोणाचा अंगीकार केला तर त्याचा संपूर्ण संसार मोक्षरूप म्हणजे आनंद रूप होतो. पांडवांच्या चरित्रामध्ये काही उणीवा असून देखील श्रीकृष्णाने ती वैगुण्ये त्याच्या कथेस पुराणांची योग्यता आणून ती सर्व जगताला वंद्य करून ठेवली नाहीत का? तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे, आणिले भोजे ज्ञानाची परी हे असो आता, प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्डिता, उन्मेष असे आता तेणेची पसाये, तुम्हा संतांचे मी पाये, गोळ घेन अभिप्राये गीतेचेनी. तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती. निर्णयो कैवल्यपती ऐसा केला, जे ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थू मुक्ती, जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. काय एक शत जन्मा, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा आन नोहे, नाना सूर्याचा प्रकाशू, लाहे जेबी डोळसू, देवी ज्ञानिया सौरसू, मोक्षाचा तो. तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता अंगी, हे पाहता जगी देखिला एकू, जे पाताळीचेही निदान, दाविल किर अंजन, परी होवावे लोचन पायाळाचे, तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ किर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन, शुद्ध हो आवे. तरी विरक्ती वाचुनी कही,
ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवणपरी, जे येऊनी मनाते वरी, हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिली रस योये, जई जेवणारा ठाऊवी होवे, तई तो ताटची सांडूनी जाये दयापरी. तैसी संसारा या समजता, जाणी जे जे अनित्यता, तई वैराग्य दवडिता पाठी लागे. त्याप्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझे अज्ञान व ज्ञानाच्या योग्यतेला आणून ठेवले. मी अज्ञानी असताना मला ज्ञानी केले. परंतु अशा बोलण्याने फक्त प्रेम अधिकच वाढत असते. शिवाय सद्गुरूंचा गुणगौरव वर्णन करण्याची माझ्याकडे प्रतिभा आहे तरी कुठे. तेव्हा त्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने आणि तुम्हा संतांच्या चरणांच्या दर्शनाने गीतेचा अर्थ सांगत आहे. तर येथपर्यंत कथा सांगण्यात आली आहे की 14व्या अध्यायाच्या शेवटी मोक्षदाते भगवान श्रीकृष्ण यांनी असा निर्णय केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केले की स्वर्गाचे ऐश्वर्य प्राप्त होते, इंद्रपद मिळते, त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान झाले आहे तोच मला प्राप्त करण्यास समर्थ होतो. अथवा जो 100 जन्म ब्रह्मकर्म करीत करीत घालवतो तोच निश्चितपणे ब्रह्मदेवाचे पद प्राप्त करतो. किंवा डोळस माणसाला जसा सूर्यप्रकाशाचा उपयोग होतो त्याप्रमाणे आत्मज्ञानी माणसासच मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो. तरी ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्या अंगात पात्रता आहे याचा विचार करून पाहिले असता जगात तोच एक योग्य अधिकारी दिसून येतो. ज्याप्रमाणे भूमीच्या आतमध्ये असलेले द्रव्य डोळ्यात अंजन घातले असता दृष्टीस पडते, परंतु ते अंजन घालण्यासाठी पायाळू माणूस असावे लागते. त्याप्रमाणे आत्मज्ञानापासून मोक्ष प्राप्त होतो यात कोणतीही शंका नाही. परंतु ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अंतःकरण पूर्ण शुद्ध करावे लागते. वैराग्याशिवाय ज्ञान टिकणार नाही असा विचार करून देवांनी सिद्धांत मांडला आहे. आता ही विरक्त रूपी कन्या कशा प्रकारची आहे, जी स्वतः येऊन मनाला वरते. जे सर्वज्ञ श्रीहरीने जाणले आहे, अन्नामध्ये विष कालवलेले आहे हे जेव्हा भोजन करणाऱ्यास माहीत होते तेव्हा तो वाढलेले अन्नाचे ताट टाकून जसा निघून जातो, त्याप्रमाणे संसारातील सर्व अनित्यता जेव्हा जाणली जाते त्यावेळी वैराग्य घालवून दिले तरी ते जात नाही, तर आपणहून आत्मज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे लागते. आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिशे, सांगीजत विश्वेशे पंचदशी. उपडिले कवतिके, झाड एरी मोहरा ठाके, ते वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे. याची एके परी रूपकाची या कुसरी, सारी तसे वारी संसाराची. करुणी संसार वावो, स्वरूपी अहंतेचा ठावो. होवा होवाय होवा होवा हो आवया. अध्याय 15वा हा. आता हेची आगवे, ग्रंथगर्भीचे सांगावे. उपल विजयल जीवे आकर्णी जय. तरी महानंदू समुद्र, जो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र, द्वारकेचा नरेंद्र, ऐसे म्हणे. अगा पै पंडुकुमरा, येता स्वरूपाची या घरा, करीतसे आडवारा, विश्वाभासू जो. तो हा जगडंबरू, नोहे येथ संसारू, हा जाणीजे महातरू, थांबला असे. परी येरा रुखासारखा, तळीमुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणोनी लेखा, नयेची कवणा. आगी का कुऱ्हाडी, होय दिगावा जरी बुडी, तरी हो का भलते वडी, वरचील वाडी.
जे तुटलिया मुळापासी, उलंडेल का शाखांसी, परी जैसी गोटील कायसी. हा सोपा नव्हे अर्जुना, हे कवतिक सांगता असे अलौकिक. जे वाडी अगोमुख, रुखायया जैसा भानू उंची नेणो के, रश्मी जाळ तळी फाके. संसार हे कावरुखे, झाड तैसे. आता या संसाराचे अनित्यत्व कशा प्रकारे आहे याचे या 15व्या अध्यायात श्रीकृष्णाने वृक्षाची उपमा देऊन वर्णन केले आहे. सहज उन्मळून पडलेले झाड, बूड वर व शेंडा खाली असे तेव्हा असते, तेव्हा ते जसे लवकर वाळून जाते, तसे ते संसार रूपी झाड वर मूळ आणि खाली शाखा असे जरी असले तरी ते लवकर सुकून जाणारे आहे, हे मात्र लक्षात ठेवा. याप्रमाणे संसाराविषयी झाडाचे कौशल्याने रूपक करून भगवंतांनी जीवाची जन्म मरण रूपी संसाराची येरझारा संपवलेली आहे. संसाराचे मिथ्यत्व सिद्ध करून आत्मस्वरूपामध्ये मीपणाचा अंतर्भाव अभावा हा या 15व्या अध्यायाचा प्रमुख विषय आहे. आता ग्रंथातील हे सर्व उत्तमोत्तम सिद्धांत विस्ताराने स्पष्ट करून सांगण्यात येतील. तरी तुम्ही श्रोत्यांनी एकाग्रतेने हा विषय श्रवण करा. तरी अनंत आनंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचे राजे भगवान असे म्हणाले, अरे अर्जुना, आपण आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या घरी येताना जे भ्रमरूपी द्वैत समोरून झपाटणाऱ्या वाऱ्याप्रमाणे प्रतिबंध करीत असते, जे अवाढव्य विशाल विस्तारलेले जगत आहे, याला संसार असे म्हणतात. या विवेचनात हा संसार नसून सर्व बाजूंनी बळावलेला मोठा वृक्ष आहे असे जाणा. परंतु इतर सर्वसामान्य वृक्षांसमान खाली मुळे आणि वर शाखा असलेला हा वृक्ष नाही. हा अलौकिक असा वृक्ष आहे, म्हणून याचे कोणाला वर्णन करता येत नाही. या वृक्षाच्या बुडाशी कुऱ्हाडीचे कितीही घाव घातले अथवा मुळाशी अग्नी प्रज्वलित केला तरी हा वृक्ष नाश न पावता वाढतच जातो. सर्वसामान्य झाडे मुळाशी तोडली असता फांद्यांसह उन्मळून पडतात, परंतु तशी या संसार वृक्षाची गोष्ट नाही, कारण हा वृक्ष तोडण्यास सोपा नाही. अर्जुना, हा वृक्ष अलौकिक असून याचे आश्चर्य असे आहे की याची वाढ खालच्या बाजूस आहे. ज्याप्रमाणे सूर्य आकाशात किती उंच आहे हे सांगता येत नाही, पण सूर्याच्या किरणांचा समुदाय खाली पसरलेला असतो, त्याप्रमाणे हे संसार रूपी झाड वर मूळ आणि खाली शाखा पसरलेल्या असल्यामुळे विचित्र असे आहे. आणि आधी नाथी तितुके रुधले असे येण्याची एके, कल्पांतीचेनी उदके व्योम जैसे. का रवीच्या अस्तमानी अंधारोनी कोंदेर जनी, तैसाची हा गगनी मांडला असे. यया फळना चुंबिता, फूलना पुत्रम बिता, जे काही पंडू सुता ते रुखुची हा ऊर्ध्वमूळ आहे. परी उन्मूळीला नोहे, येण्याची हा होय शाखंडुगा. आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले कीर असे, परी अधिही असोसे मुळे यया. प्रबळला चौमेरी पिंपळा का वडाची या परी, जे पारंबिया माझारी डहाळिया असती. देवेची गा धनंजया संसार तरू यया, आधी आठी खांदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसताती अपाडे सासिन्नले. झाले गगनाची पालविये, का वारा मांडला रुखाचे नियाये. नाना अवस्थात्रये उदयला असे, ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू. उदयाला जाण रुखू ऊर्ध्व मूळू
आता ऊर्ध्व या कवणम, येथे मोळते की लक्षणम, का अधोमुखपणम शाखा कैसिया, अथवा द्रुमा यया अधिचिया मुळिया, तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा, आणि अश्वत्थो हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्माविद विलासी, निर्णयो केला हे आघवेची बरवे, तुझी ये प्रतीतीसे भावे, तैसेनी सांगो चोलिंवे विन्यासे गा. या विश्वामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू आहेत तेवढ्या सर्व या वृक्षाने व्यापून टाकलेल्या आहेत. ज्याप्रमाणे कल्पांताच्या वेळी पाण्याने सर्व आकाश व्यापून टाकले जाते, सूर्य अस्ताला गेला की रात्र जशी गर्द अंधकाराने भरून जाते, त्याप्रमाणे हा वृक्ष सर्व गगनात भरलेला आहे. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू लागलो तर याला फळच नाही, वास घेण्यासाठी फुलही नाही. जे काही आहे तो हा सर्व वृक्षच आहे. या वृक्षाचे मूळ वर आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. त्या वृक्षाचे मूळ परब्रह्म आहे, त्यामुळे हा संसार वृक्ष सदैव ताजा टवटवीत आहे. या वृक्षाचे मूळ वर आहे असे जरी म्हटले आहे तरी देखील याला पुष्कळ मुळे आहेत. भराभर वाढणाऱ्या गवताप्रमाणे, तसाच पिंपळाप्रमाणे किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे. कारण याच्या प्रारंभाच्या आत भरपूर डहाळ्या आहेत. त्याप्रमाणे अर्जुना, या वृक्षास खालीच फांद्या आहेत असाही प्रकार नाही. तरी याला वरही अनेक फांद्या असून त्या विस्तार पावलेल्या आहेत. या विशाल वृक्षाचा विस्तार होण्यास संपूर्ण आकाश आश्रयभूत असून सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्याने वाहतो. हा वृक्ष उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांच्या रूपाने प्रगट झाला आहे. असा हा वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष प्रचंड घनदाट प्रमाणात वाढलेला आहे असे जाण. या संसार वृक्षाचा ऊर्ध्व भाग कोणता आहे, याच्या मुळांचे लक्षण कोणते, या वृक्षाच्या शाखांना खाली मुख असणे आणि ते पसरणे हे कशामुळे आहे, त्याच्या शाखांचे स्वरूप काय, या वृक्षाखाली ज्या मुळ्या आहेत त्यांचे स्वरूप कोणते, आणि वर ज्या शाखा पसरलेल्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहे, या वृक्षास अश्वत्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले, तसेच आत्मज्ञानी पुरुषांनी याचा काय निर्णय केला आहे, या सर्व गोष्टी तुला उत्तम प्रकारे अनुभवास येतील असे स्पष्ट करून सांगत आहे. आपण उद्या परी वाचूया ताई. एके गा सुगंध. ताई, हा, हे उद्या वाचूयात आता आपण. पूर्ण ओके स्पष्टीकरण जे ओके आहे. ओके, हा, बर, चालेल. छान वाचलं तुम्ही आज. ऊर्ध्व मूलाचं हो. पूर्ण छान वाटलं अगदी. श्लोक आता उद्या म्हणजे खरा उद्यापासूनच सुरू होणार आहे. हे सुरू सर्व होणार आहे. पूर्व आहे. ओके, पूर्वमीमांसा होती, बरोबर आहे. आणि हो, पूर्वमीमांसा. आता खरं अध्याय उद्यापासून त्याच्या अर्थ खाली. गीता बरोबर. इतकी विस्तृत आहे, बापरे. 13व्या अध्यायाचे किती ओव्या केल्यात, बापरे, एका 13व्या अध्यायाच्या. हे घ्यायचंय पसायदान. हा, पसायदान घ्या आणि याच्याबद्दल थोडस सांगा तुम्ही. बापरे, मला कसं सांगायला हे जरा अवघड ये, आहे. येईल काय येईल, वाच नक्कीच येईल. हा. आता 15व्या अध्यायामध्ये आपल्याला संसार वृक्षाचं कथन आणि भगवद्गीतेचा उपाय त्यांनी सांगितलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता आपले हृदय परिशुद्ध करूया, सद्गुरूंच्या चरण कमलांची स्थापना करूया आणि आनंद रूपी अष्टसात्विक भावाचे उमललेले सुगंधी फूल सद्गुरूंच्या चरण कमलावर वाहूया. ज्याचे मूळ ऊर्ध्व आहे, ज्याची शाखा खाली आहे, अशा अखंड सृष्टीला अश्वत्थ वृक्ष म्हणतात. वेद ही या वृक्षाची पाने आहेत आणि या वृक्षाला जाणतो तो वेदातील तात्पर्य जाणतो. त्या संसार वृक्षाची उत्पत्ती, स्थिती व नाशही कळत नाही. अशा या संसार वृक्षाच्या दृढ मुळास वैराग्य रूपी शस्त्राने छेदन करावे. त्यानंतर त्या परमपद रूपी परमेश्वराला
उत्तम प्रकारे शोधले पाहिजे. जे मान व मोहरहित झाले, तसेच ज्याने आसक्तीला जिंकले, त्याची परमात्म स्वरूपात दृढस्थिती झाली, ज्यांची सर्व वासना समूळ नष्ट झाली, ते ज्ञानीजन अविनाशी पदाला प्राप्त होतात. ज्या स्वयंप्रकाशाला सूर्य, चंद्र, अग्नी प्रकाशित करू शकत नाही, जेथे गेल्यावर मनुष्य परत येऊ शकत नाही, ते भगवंताचे परमधाम होय. बस. ओके, चालेल. कसं आहे दान? हो. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतु भूता, तया कल्प चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जय अर्णव पेशांचे. चंद्रमे जया लांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हेतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भज जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोके इथे, दुष्ट विजये होजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. श्री जय श्री ज्ञानेश्वर माऊली. सांगते. सुंदर वाचलत. कोण बोलू शकेल जय. त्यावर? शकुंतलाताई, कोणी सांगू शकेल आज? विद्याताई, शकुंतलाताई, अजून कोणी? स्वातीताई, कोणी बोला एक जण. हँड रेस करा, म्हणजे मग मी अनम्यूट करते. नाही, कोणीच नाही. हा, विजयाताई, चालेल. जय श्री कृष्ण ताई. हा, चालेल. या ठिकाणी जे भौतिक जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे. जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्यावरून तिसऱ्या असे नेहमी भटकत राहतो. या भौतिक संसाररूपी वृक्षाला अंतच नाही, आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही. वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरिता आहेत, आणि हे मंत्र म्हणजे या वृक्षाची पाने आहेत. या वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात, कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. जर मनुष्याला या अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले, तर तो या वृक्षातून बाहेर पडू शकतो. सुटका होण्याची ही पद्धत जाणून घेतली पाहिजे. या भौतिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी अनेक विधी आहेत. याचे वर्णन पूर्वीच्या अध्यायांमध्ये करण्यात आले होते, आणि 13व्या अध्यायापर्यंत आपण पाहिले की भगवत भक्ती ही सर्वोत्तम विधी आहे. भक्तीचे मूलभूत तत्व म्हणजे भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती होय. या भौतिक जगताशी असणारी आसक्ती भेदण्याची विधी या अध्यायाच्या प्रारंभी सांगण्यात आली आहे. या संसाररूपी वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात, याचा अर्थ असा आहे की महत्त्वापासून या मुळाच्या वाढीला प्रारंभ होतो, आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकापासून ते मूळ खाली येते. त्या ठिकाणाहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार होतो, आणि यामध्ये अनेक शाखारूपी विविध ग्रह मालिकांचा समावेश होतो.
वृक्षाची फळे म्हणजे जीवाची धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही कर्मफले होत. या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळे वर असलेला वृक्ष आढळत नसला तरी असाही वृक्ष अस्तित्वात असतो. असा वृक्ष जलाशयाच्या तीरावरून आढळू शकतो. आपण पाहू शकतो की तीरावर असलेल्या वृक्षाची प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली तर मूळ वर असल्याचे आढळते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते त्याप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते. प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे. ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्याने पृथक्करणात्मक अध्ययनाद्वारे या वृक्षाचे संपूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच तो या वृक्षाची असणारा आपला संबंध शोधू शकतो. शांत जर मनुष्याला हा हा वाचा हा भगवंतांनी यामध्ये सांगितलं आहे की काय म्हणलो आपण स्वतः सांगितल्याप्रमाणे हा प्रतिबिंबित वृक्ष शोधून आध्यात्मिक जगतरूपी वास्तविक वृक्षाची प्राप्ती करणे हे वेदाचे प्रयोजन आहे. हे मेन उद्देश. मेन आहे. बरोबर आहे. हा. म्हणजे आपल्याला धन्यवाद तेजस्वी. हो वैराग्य प्राप्त करायचं आहे पण